नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी पालक बेसनची भाजी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक पालकची जोडी छान अशी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। तर ती आता इथे आपल्याला छान अशी चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे भाजी छान चिरून घ्यायची आहे। तर इथे मी छान अशी पालकची भाजी चिरून घेतलेली आहे। तर इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आता 1-2 चमचे मी बेसन घेतलेले आहे। ते बेसन आपल्याला छान असे इथे भाजून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हलकासा सोनेरी रंग बेसन भाजलेलं आहे। तर आता इथे कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती। कढई छान तापली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तर तेल छान गरम झाले की त्यामध्ये इथे टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे। जिरे छान फुलून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलले की इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर कांदा इथे हलकासा परतत आला की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला लसूण। लसूणही छान असा इथे यामध्ये परतून घ्यायचा आहे। तर इथे लसूण आणि कांदा हलकासा परतत आला की त्यामध्ये घालायची आहे 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली। नंतर यामध्ये घालायचा आहे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये आता छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटो परतून झालं की त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, गरम मसाला, थोडंसं धना पावडर, हळद आणि मसाले यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले छान परतले की त्यामध्ये आता बारीक चिरलेली पालक घालून घ्यायची आहे आणि पालक यामध्ये छान अशी मिसळून परतून घ्यायची आहे। त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर इथे पालक आता छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली पालक परतलेली आहे। तर आता इथे घालायचं आहे आपण भाजून घेतलेलं बेसन। ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। तर इथे छान असं मिसळून झालं की यावरती आता आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटे मध्यम आचेवरती भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर 2 मिनिटांनंतर इथे भाजी अशी छान शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी पालक बेसनची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली पालक बेसनची सुकी भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।